जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे. भाग 13. सप्तमीच्या दिवशी महाराज मौन सोडून बोलले. मामींना म्हणाले, आम्हाला फक्त एक कपभर चहा करून दे. या समोरच्या फळतळात एक लहानशी गादी घाल, एक तक्क्यात ठेव. अंघोळ करून आम्ही तिथेच बसणार आहोत. तू दार लावून घे. आमच्याशी कुणी बोलायचं नाही. कुणीही आलं तरी लक्षात ठेव, आम्ही कुणाशी बोलणार नाही आणि तुम्ही कुणी दार उघडायचं नाही. कळलं? ही आमची आज्ञा समजा. मामींनी चहा करून महाराजांना पाजला. मग पाणी तापवलं. त्यात विसावण घालून ते महाराजांना हवं तसं बेताचं गरम केलं. महाराज न्हाणीत जाऊन दगडावर बसले. आज मामींनी त्यांच्या अंगाला तेलाची 2 बोटं लावली. त्यांना वाटलं, यांना पुन्हा कधी असं स्नान घालता येईल की नाही, कोण जाणे. आज नीट चोळून मोळून आंघोळ घालावी. महाराज कशालाच हो ना करीत नव्हते. मामा मामींच्या फाटक्या संसाराला आणि हेरक कठीण प्रसंगात त्यांच्या दुबळ्या मनाला पाठीराख्या भावासारखा आधार देणाऱ्या, त्या गुडघ्यापर्यंत पोचणाऱ्या हातावरून मामींनी हळूवारपणानं हात फिरवला. त्यांचं अवघं जीवन धन्य करणाऱ्या महाराजांच्या कोमल चरणांना स्वच्छ धुतलं आणि आईच्या मायेनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत त्यांनी त्यांच्या मस्तकावर पाणी घातलं. प्रत्येक तांब्या ओतताना त्या एकेका नदीचं नाव घेत होत्या. गंगामाई, गोदामाई, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, चंद्रभागा, अगदी मुळामुठेचं सुद्धा त्यांनी स्मरण केलं. त्यांनी नाव घेतलं नाही, पण या सर्व अभिषेकात महाराजांवर निरतिशय माया करणाऱ्या मामींच्या डोळ्यातल्या गंगा जमुनांचं प्रेम जळही मिसळत होतं. मामांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वाड्याच्या रुंद भिंतीत असलेलं मोठं फळतळ मोकळं करून झाडून स्वच्छ केलं. आत एक लहानशी गादी घातली. उशाशी काळ्या पांढऱ्या चौकटी असलेल्या तक्क्यात ठेवला. मग त्यांनी महाराजांना त्यांनी दाखवलेला पायजमा आणि सदरा घातला. मामींनी परत एक कप चहा दिला आणि महाराज आत प्रवेश करू लागले. ते आत आपल्या दृष्टीआड होणार या दुःखद जाणीवेने मामा मामींना राहवलं नाही. महाराज काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता त्यांनी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला. महाराज गादीवर बसले. मामींनी त्यांची मूर्ती डोळ्यात साठवून घेतली आणि फळतळाचं दार बंद केलं. दार बंद झालं. आता हे मामांच्या घरातलं फळतळ नव्हतं. ही होती केदारेश्वराची कुटी, त्रिजुगी नारायणाची मठी, वृद्धेश्वराचं गर्भागार, माऊलीचं विश्रांती स्थान. महाराज विचार करीत होते, शुक्रशोणिताच्या संयोगातून निर्माण झालेल्या या पिंडाची किती स्थित्यांतर झाली, किती लांबवरची यात्रा झाली. पार्थिवापासून दिव्यात्वापर्यंत, जमिनीपासून आकाशापर्यंत, व्यक्तीतून समिष्टीपर्यंत, मूलाधारापासून सहस्रापर्यंत. मीचं स्फुरण, स्वचं अधिष्ठान, स्वाधिष्ठान. तिथे असलेल्या ब्रह्मदेवापासून निघालो. परेतून नाभी केंद्रातून विष्णू, सूर्य यांचा आशीर्वाद घेत घेत भ्रूमध्यातील रुद्राला भेदून चिदाकाशात पोचलो. तिथल्या सहस्त्राच्या शून्य चक्रात शून्याची जाणीव झाली
आकाशाची व्यापकता लाभली, कापुराची वाट ठाईची विराली. तशी अहंता विरली, पण जाणीव होती. पुढे महाशून्यात आकाशी लोपला वायू जैसा, तशी तीही निमाली. चिदाकाश, महदाकाश, हृदयाकाश म्हणजे आज्ञाचक्र आणि सहस्त्रार यांच्यामधली पोकळी, मान आणि मस्तक यांच्यामध्ये असलेली गोस्थानासारखी लहानशी पोकळी, अनेकानेक सूक्ष्म ज्ञानतंतू सामावलेली विधृती, हे संवित हृदय. स म्हणजे सम्यक जाणणं. तिथे भेटली केसाच्या करोडव्या भागाइतकी अतिक सूक्ष्म असलेली निर्वाण शक्ती, अमृताची बरसात करणारी. ते सुधाबिंदू चाखून गेलो शिवप्रभूंच्या निवासस्थानी कैलासावर, आणि ही सारी कैलास मानस यात्रा घडली केवळ सद्गुरु कृपेने. जय शंकर.